नमस्कार मित्रमैत्रिणींनो. निकाल लागल्यापासून ईव्हीएमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी जे काही बोलत आहे आणि त्याला भाजपचे लोक जे काही उत्तर देत आहेत त्याला तोड नाही आहे. एकीकडे महाविकास आघाडी म्हणते ईव्हीएम मध्ये घोळ आहे आणि सत्तेमध्ये असलेले सध्याचे भाजपचे लोक असं म्हणतात की ईव्हीएम मध्ये वगैरे काय घोळ नाही आहे. आणि याच्यावर काही जे वक्तव्य आलेले आहे जसे की नरेंद्र मोदी असं म्हणतात की अच्छा अब इनको ईवीएम में जुगाड़ नजर आता है, अच्छा अब ये जब हार जाते हैं तब इनको लगता है ईवीएम में प्रॉब्लेम है, जब ये जीत जाते हैं तो प्रॉब्लेम नहीं है, असं नरेंद्र मोदी म्हणतात. आणि मला असं वाटतं की याला एक जोरदार थापड बसवलेली आहे ते म्हणजे अखिलेश यादव यांनी. अखिलेश यादव परवाच्या दिवशी संसदेमध्ये बोलत असताना म्हणले की हे बघा, मी जर 80 उमेदवार उभे केले आणि माझ्या 80च्या 80 उमेदवार जरी जिंकून आले असते या निवडणुकीमध्ये तरीही मी हे सांगितलं असतं की ईव्हीएम हॅक होऊ शकतं. इतक्या लेवलचा कॉन्फिडन्स मला असं वाटतं पाहिजे महाविकास आघाडीतल्या लोकांमध्ये सुद्धा. म्हणजे दिसत जरी असलं की झारखंडमध्ये यांची भाजप हरलेला आहे आणि काँग्रेस आणि शिबू सोरेन यांचा पक्ष जिंकलेला आहे असं जरी असतं आहे तरीही या विरोधकातल्या लोकांनी असं म्हणायला पाहिजे, काँग्रेसने असं म्हणायला पाहिजे की जरी भाजपमध्ये आम्ही झारखंडमध्ये आम्ही जिंकलेलो आहे तरीही आम्ही हे सांगतो की ईव्हीएम हे हॅक होऊ शकतं. आता अर्थात ते मशीन हॅक होऊ शकतं म्हणजे काय की हॅक केलंच असेल असं नाही. आणि झारखंडमध्ये तर असं दिसतंय की झारखंड हे छोटंसं राज्य आहे त्याच्यामुळे त्यांनी सोडून दिलं की जिंकायला सोडलेलं होतं की दाखवायला की बाबा जिंकू दे त्यांना, म्हणजे इकडे डाऊट येणार नाही महाराष्ट्रावर की मग झारखंड कसं काय जिंकलं. तर मुद्दा आहे की मशीनच आहे ते, तुम्ही तिथले मशीन मॅन्युप्युलेट केले नाही, तिथल्या मशीनसोबत तुम्ही काही घोळ केला नाही, मात्र इकडच्या मशीनसोबत 15 ते 20% घोळ केलेला असं विरोधकांचं म्हणणं आहे. आणि आता हे जे काही विरोधक म्हणत आहेत की ईव्हीएमच्या विरोधामध्ये आम्हाला रॅली करायची आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सुद्धा परवाच्या दिवशी म्हणाले की भारत जोडो यात्रा जशी राहुल गांधी यांनी काढली कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत आणि लाखो लोक राहुल गांधीसोबत चालत होते. राहुल गांधी चालले स्वतः पायाने इतकं अंतर 4000 किलोमीटरपेक्षा जास्त पहिल्या भारत जोडो यात्रेत. ते म्हणाले की अशा प्रकारचं आपण आंदोलन उभं करायचं आहे, यात्रा काढायची आहे, शांततेने ईव्हीएमच्या विरोधामध्ये यात्रा काढायची आहे. तर काँग्रेसचं हे ठरलेलं आहे. मला असं वाटतं की त्याची डेट पण ठरेल काही दिवसामध्ये कधी हे होणार आहे. आणि ज्या ज्या लोकांना असं वाटतंय की हे ईव्हीएम नको आहे आपल्याला, म्हणजे ईव्हीएम नकोच आहे, चालेल ईव्हीएम काढून तुम्ही बॅलेट पेपर आणलं ठप्पा मारायचं आणि त्या ठप्प्यावर जरी आपल्याला वाटलं की नाही परत भाजपच जिंकत आहे, जिंकू दे, पण हे ठप्पा मारायचंच बरोबर आहे. त्याच्यामध्ये दिसतं तुम्हाला की कोणाला मत पडलेलं आहे. अखिलेश यादव जे म्हणतो ना ते एकदम परफेक्ट आहे. मला असं वाटतं हेच आपण याच्यावर ठाम असायला पाहिजे की आम्ही जरी काही जागावर इथे जिंकलेलो असलो तरीही आम्हाला व्हीव्हीपॅटच हवं आहे, कारण की ते जास्त सिक्युअर आहे. आता निवडणुकाचा निकाल लागल्याच्या नंतर यावर्षी जितक्या प्रमाणामध्ये घोळ दिसतोय, आकडेवारी जुळत नाही आहे, काहीच्या काही आकडेवारी, मतदान होतं केवढं, मोजलं जातं केवढं, आणि परत तुम्हाला प्रश्न विचारले की तुम्ही वेबसाईटच बंद करता. इलेक्शन कमिशनने परवाच्या दिवशी वेबसाईट बंद केली होती, त्यांची वेबसाईट दिसतच नव्हती तुम्ही शोधायला गेलात तर. कशासाठी? लोक टॅली करायला लागले ना की अहो तुम्ही परवाच्या दिवशी सांगितलं इतकं मतदान झालं, आज सांगताय एवढं मोजलं. लोकांनी स्वतःच कॅल्क्युलेट केलं जे इलेक्शन कमिशनला सुद्धा कॅल्क्युलेट करता नाही आलं. याच्यावर इलेक्शन कमिशननी स्वतः हे सांगायला पाहिजे होतं की हे असं असं झालं. उत्तर द्यायचं सोडून यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तरदायित्व नाही आहे. उत्तर द्यायचं सोडून ते स्वतःची वेबसाईटच बंद करतात. एक काळ होता जेव्हा इंटरनेट वगैरे इतकं नव्हतं, पण जेव्हा मतदान व्हायचं इलेक्शन कमिशनतर्फे प्रेस कॉन्फरन्स घेतली जायची, पत्रकारांना माहिती दिली जायची इतकं मतदान झालं, जेणेकरून ते दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापतील. ज्या दिवशी मतमोजणी व्हायची त्या दिवशी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली जायची. या ठिकाणी असं काहीही झालं नाही प्रेस कॉन्फरन्समध्ये, कारण लोकांनी प्रश्न विचारले असते का हो बाबा हे कराडमध्ये काय झालं, 557 मतदान होतं तुम्ही 707 मोजलं, हे प्रश्न विचारतील ना लोक. त्याच्यामुळे प्रेस कॉन्फरन्सच त्यांनी घेतली नाही आहे. तर अशा प्रकारे खूप मोठे घोळ आहे हे आपल्याला इथं दिसतंय. आता काही लोक अंधभक्त म्हणतात की ते इलेक्शन कमिशननी बोलवलं होतं मशीन हॅक करून दाखवा. अरे बाबा, इलेक्शन कमिशन जी मशीन तुमच्यासमोर ठेवणार आहे मॉडेल म्हणून, तिच्यामध्ये तुम्ही मशीन देणार आहात आणि तुम्ही म्हणणार की हॅक करून दाखवा. आता समजा एखाद्या माणसाला हॅक करून दाखवायची असेल त्याला त्याचे डिव्हाइस त्याला जोडावं लागेल ना. आणि आम्हाला काय माहिती की ते मशीन तुम्ही जे गुजरातवरून मागवलेले आहे, पहिले हैदराबादवरून मागवत होते, तिकडून ऑलरेडी तुम्ही त्याच्यामध्ये काही टाकून आणत असाल. आणि जेव्हा तुम्ही चॅलेंज देता की हॅक करून दाखवा तेव्हा तुम्ही स्वच्छ मशीन ठेवत असाल मॉडेल म्हणून, तर हे कसं काय करू शकणार आहात. आणि जे काही इथं आत्ता घोळ दिसतो आहे त्याच्यावरून तर 100% लक्षात येते की हा घोळच आहे.
त्याच्यामुळे अंधभक्त जरी तुम्हाला किती सांगत असली तर त्यांना हे आकडे दाखवा की हे दहिसरमध्ये काय झालेलं आहे, कराडमध्ये काय झालेलं आहे, अनेक ठिकाणी झालेलं आहे. ते जवळपास 96 जागी असं झालेलं आहे. सगळ्या पेपरमध्ये आलेलं, लोकसत्तामध्ये आलं, लोकमतमध्ये आलं. या जागांवर जास्तीचं मोजलं गेलं, या जागांवर कमी मोजलं गेलं. आणि इतकं सगळं असताना हे सत्तेमधले लोक म्हणतात की तुम्ही जिंकले तर EVM चांगलं आणि हारले तर वाईट. नाही, आता आम्हाला कळलेलं आहे EVM हे वाईटच आहे. आणि भाजपने तरी कशाला घाबरायचं? तुम्हाला माहिती आहे ना तुमची हवा आहे, तुम्ही जिंकणार आहे. फडणवीसांची हवा आहे की नाही? मग करा ना, बॅलेट पेपरवर करा. हवा असेल तर जाईल ना हवा तिकडे, मतदान करतील लोक तुम्हाला. पण मला असं वाटतं गेम इथेच आहे. यांची हवा बिवा काय नाही आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस तोंड पण दाखवत नव्हते मराठवाड्यामध्ये, तर त्यांनी प्रचारच केला नाही. मराठवाड्यामध्ये येऊच शकले नाही, कारण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोडलं नसतं त्यांना. लय प्रश्न विचारून बेजार केलं असतं. फडणवीस प्रचारालाच आले नाही. मराठवाड्यामध्ये एक मतदारसंघात आले जिथं OBCचा उमेदवार होता, ते पण पटकन निघून गेले. एवढं सगळं असताना हे म्हणतात की आमची हवा होती, इतकी हवा होती तर आम्हाला का नाही दिसली बाबा. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा आता हे आज नाना पटोले सुद्धा म्हणले की आम्हाला आंदोलन करायचं आहे, मला असं वाटतं की आपण जनता म्हणून या आंदोलनामध्ये उभं राहिलं पाहिजे, उतरलंच पाहिजे. हीच लढाई आहे जी आपण यावर्षी लढू शकतो. आणि जर यावर्षी आपण ते EVM बंद करून VVPAT किंवा काय म्हणूया बॅलेट पेपरवर मतदान घेणं हे आपली मागणी पूर्ण करू शकलो ना, तर नक्कीच इथून पुढच्या निवडणुकांना अर्थ आहे. नाहीतर मग आपला विश्वास उडलेला आहे. आपल्याला नाही वाटणार. मी पण 15 तासाचा प्रवास करून मतदान करायला जाते माझ्या गावामध्ये दरवर्षी. कशासाठी? मलाही वाटेल की जाऊ दे, EVM हॅकच आहे, मी कशाला 15 तासाचा प्रवास करून तिथे 5-6 हजार रुपये खर्च करून जाऊ गावाला, असं मला वाटू शकतं. तर माझा या देशावरच्या इलेक्शन प्रोसेसवरचा विश्वास उडू नये, या देशातल्या सामान्य नागरिकांचा सरकारवरचा विश्वास उडू नये म्हणून सरकारने मला असं वाटतं EVMचा पुनर्विचार करावा आणि त्याच्यासाठी जनतेने मागणी करावी. मागणी जनतेने केली, रस्त्यावर लोक उतरले, मागणी करायला लागले. अर्थातच शांततेने हे सगळं करायचं आहे, तर नक्कीच मला असं वाटतं की बदल घडू शकतो. तर हे असं आहे. या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या मतदारसंघामध्ये असा काही घोळ झाला होता का? 99% बॅटरीचा काय घोळ आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू.